हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आकांक्षा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा ब्लॉग आहे संडेचा. तर त्यासाठी मी सकाळी नाश्त्याला इडली केली होती आणि मार्केटमधून दूध आणि दही आणली. आज मी बनवते आहे पाटोळीची भाजी. तर त्यासाठी मी खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपत्ता आहे, इथे 2 लवंग आहेत, त्यानंतर जावित्री आहे, मोठी इलायची आहे, थोडेसे धने आहे, दगडफूल आहे आणि नंतर इथे कांदा कापून घेतला आहे आणि खोबरं आहे. आणि हे सर्व मी आता इथे भाजून घेणार आहे. सकाळची कामं आटोपल्यानंतर आणि दृष्टीला नाश्ता करून आंघोळ घालून झोपून दिल्यानंतर मी दुपारी लागली आहे स्वयंपाकाला. तर आज मी बनवते आहे पाटोळीची भाजी. तर त्यासाठी हे सर्व खडे मसाले भाजून घेते आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार आणि जन्माष्टमी असल्यामुळे बेल आणि फुलं मार्केटमधून आणली. आणि इथे मुंबईला बेल मिळण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जेवढा बेल मिळाला तेवढ्यामध्येच पूजा करावं लागते. आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं. आता हे मिश्रण थंड झालं आहे. तर यामध्ये आपण थोडा लसूण टाकूया आणि हे वाटून घेऊया. नंतर मी पटापट चपात्या करून घेतल्या आणि दुसऱ्या गॅसवर मुगाच्या डाळीची खिचडी लावली. ॲक्च्युली पाटोळीच्या भाजीसोबत भातच छान लागतो, पण दृष्टीमुळे मी खिचडी लावलेली, कारण ती फक्त भात खात नाही. आणि मग हे पटापट सगळ्या गोष्टी सोबत होऊन जातात. आणि तिची उठायची वेळ झाली होती, त्यामुळे मग दोन्ही पण गोष्टी सोबत होऊन गेल्या. इथे मी प्लेटमध्ये 2 ते 3 चम्मच बेसन घेतलं आहे, ज्या आपल्याला वड्या करायच्या आहे त्यासाठी. थोडंसं लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, थोडंसं धनेपूड आणि थोडंसं मीठ. आणि यामध्ये आता पाणी टाकून हे भिजवून घ्यायचं. याचा गोळा तयार करायचा आणि ह्याच्या वड्या काढायच्या. इथे हा आपण गोळा बनवून घेतलेला आहे चण्याच्या पिठाचा. आणि आता आपण हे लाटून घेऊया. कोणी पीठ लावून, कोणी तेल लावून, असं वेगवेगळ्या प्रकारे वाटून घेतात. मी पीठच लावते, कारण भाजी पण ऑलरेडी खूप ऑइली असते आणि ह्याला पण आपण ऑइल लावलं तर ते खूप जास्त तेलकट होऊन जातं. त्यामुळे नंतर मी त्याच्या वड्या पाडून घेतल्या. त्रिकोणी, चौकोनी, कुठल्याही आकारामध्ये तुम्ही त्या वड्या पाडून घेऊ शकता.
नंतर मग भाजी करण्यास सुरुवात केली. एका कढईमध्ये तेल घेतला आणि त्यामध्ये जिरं मोहरी टाकून आपण जे वाटण तयार केलेलं होतं खड्या मसाल्यांचं मिक्सरमधून काढलेलं ते टाकलं आणि ते थोडा वेळ तेलामध्ये होऊ दिलं. नंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, धनेपूड अगदी थोडी टाकली कारण खडे मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण धने घेतलेले आणि नंतर गरम पाणी ॲड केलं. मग यामध्ये मीठ टाकल्यानंतर थोडा वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये वड्या ॲड केलेल्या आहेत आणि वड्या ॲड केल्यानंतर हे थोडा वेळ शिजू द्यायचं आणि ही भाजी खूप छान लागते. तुमच्याकडे ही भाजी कशा पद्धतीने केली जाते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वरून खूप सारी कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करायची आणि खूप मस्त भाजी झाली. आणि आता मी भेटते तुम्हाला इव्हनिंगला. मस्त चहा केला होता आणि इकडे लसूण पण निवडून ठेवला जो आपल्याला रोज भाज्यांसाठी लागतो. आणि इथे बघा दृष्टीची काय गडबड सुरू आहे. जेव्हा मी किचनमध्ये असते तेव्हा तिला यायचं असतं आणि काही ना काही तिचं किचनमध्ये सुरू असतं. आणि नंतर पाऊस थांबल्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला आणि डीमार्टमध्ये प्रचंड गर्दी होती. आणि डीमार्टला गर्दी असल्यामुळे आम्हाला यायला थोडं लेट झालं आणि त्यानंतर मग मी बनवली घरी आल्यानंतर मसाला खिचडी किंवा फोडणीचा भातसुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि घरी येता येताच दृष्टी झोपली होती तर ती झोपली त्या वेळेमध्ये मी स्वयंपाक बनवून घेतला आणि क्विक पटापट काहीतरी बनवायचं म्हणून मग फोडणीचा भात केला. तर ह्याची रेसिपी तर मला वाटतं द्यायची गरज नाही आहे बट मी शूट केलेलं आहे तर तुम्हाला सांगते. तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता. मी ते बटाटा, वाटाणा, टमाटर टाकलेला आहे आणि ह्यामध्ये शेंगदाणे पण नक्की टाका. ते मी टाकायला विसरले आणि थोडे सुरुवातीलाच मी खडे मसालेसुद्धा टाकले आणि नंतर सिंपल लाल तिखट, हळद, धनेपूड आणि मीठ टाकून त्यामध्ये तांदूळ टाकलेला आहे आणि थोड्या वेळानंतर ही खिचडी खूप छान झाली होती. आणि हे बघा ही इथे झोपून होती त्यामुळे मला सर्व काही करणं शक्य झालं. तर या मग मंडळी जेवायला आणि भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि माझा असा हा होता संडेचा दिवस. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.